म्हणजे लग्नाचं प्रेशर जोडप्यानं जितकं असतं ना तितकंच केळवणाची एक्साइटमेंट असते की कोणाच्या घरी काय खायला मिळणार आहे. परत ते एक स्केड्यूल प्लॅन केला जातो. म्हणजे आता संडे मला फ्री आहे, आता आपण इथे जाऊया तिथे जाऊया. तर आता रंग प्रेमास रंग यावे या मालिकेत सुंदर आणि अक्षराचंही केळवण आहे. लवकरच लग्न होणार आहे आणि पंचपक्वानाची थाळी अशी मांडली आहे. खरं तर खूप भूक लागली दोघांना, पण तरी आपल्यासाठी बिचारे थांबलेत इंटरव्ह्यूसाठी. त्यांना भेटूया. खूप सुंदर दिसत आहेत दोघंही. पॅन करा जरा कॅमेरा. खूप असं सुंदर दिसत आहे आणि सुंदरची बायको होणारी सुंदर दिसते. काय कसे आहात दोघंही आणि लग्न होणार लवकरच, काय सुरू आहे सध्या? मस्त मस्त आहोत. खूप खूप छान आणि मी तर खूप एक्सायटेड आहे की अक्षरासोबत कधी लग्न होणार आहे माझं. आणि खूप भारी वाटतं आहे मला. आणि आता हे पण जे काही केळवण सगळं इकडे चालू आहे, खूप एन्जॉय करतो आहे मी. आणि माझं असं झालं आहे की आता कधी सुरुवात करायची खायला, बास एवढंच. केळवणासाठी असं असतं की जोडपी आत्ताचे फॅड निघाले की लग्न आहे बाबा, वेट लॉस करायचं आहे, पण केळवण म्हटलं की ते राहावलं जातच, विसरून जातो. हो 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 विसरून जातो आपण. हां, ॲक्च्युअल लाईफमध्ये एक तर कोणी जेवायला इन्व्हाइट करणं म्हणजे एक तर आपल्या आवडीचे पदार्थ असतात, कारण त्यांना माहिती असतात आपल्या आवडीनिवडी. आणि जरी अशा ठिकाणी जरी गेलो तरी मज्जाच असते सगळी. सो सगळ्याचा आस्वाद घेता येतो. आणि मी प्रचंड फूडी आहे. म्हणजे मला बनवायला पण आवडतं जेवण, खायला घालायला पण आवडतं आणि सगळीकडे एक्सप्लोअर करायला पण खूप आवडतं. सो मी खूप एन्जॉय करणार आणि पोटभर जेवणार आहे. थोडेसे मायनस केलेत पदार्थ, कारण का इतक्या सगळ्यांचं प्रेम मिळतं, त्यांनी स्पोर्ट भरले अर्ध. पण सुंदर म्हणा, मी सगळं संपवणार आहे ना. हो, मी सगळं संपवणार आहे. आणि तू मग जसं विचारलंस की केळवणाला की वेट लॉस वगैरे असतं लग्नाच्या आधी वगैरे, फॅड एक असतं. मुळात मला त्याचा काही अनुभव नाही आहे केळवणाचा वगैरे. पण जरी कधी भविष्यात झालं तर माझं असं काही नसणार की वेट लॉस वगैरे. कारण का आपण आहे तसं मस्तपैकी खाऊन पिऊन टुमटुमीत, म्हणजे सुंदर जसं आहे तसाच मला राहायला आवडेल. सोशल मीडियावर कमेंट्स बघतोय ना, सुंदर इतका सगळ्यांना आवडतोय, म्हणजे इतका क्यूट आणि इतका गोड आहे तो, इनोसेंट. तर सोशल मीडियावर प्रेम मिळतच आहे, पण ठिपक्यांची रांगोळी मालिकेनंतर आत्ता ह्या भूमिकेला किती प्रेम मिळतं आहे, सोशल मीडियावर काय कमेंट्स आल्यात, आणि जेव्हा आपण इव्हेंटला किंवा प्रेक्षकांना थेट भेटतो त्यांच्याकडनं काय कमेंट्स? मला आत्ता विचारण्यात गेलेले प्रश्न गेल्या काही महिन्यात फक्त एवढेच आहेत की तुम्ही लग्न कधी करताय. सुंदरला हो म्हण ना ग प्लीज अक्षरा, कधी सुंदरशी लग्न करतेस, प्लीज सुंदरशी लग्न कर, लवकर लग्न करा ना. हा एकच मी प्रश्न आणि त्यांना उत्तरं देत आली आहे जवळजवळ काही महिने. सो आता तुमची उत्सुकता जी तुम्ही शिघेला पोचवून ठेवली होती ती आता पूर्ण होते. फायनली आमच्या लग्नाच्याच केळवणासाठी आज आपण इथे भेटलो आहोत आणि माझघरात आलो आहोत. वाट बघताय खूप, जेवण सुंदरला खूप भूक लागली आहे. मला असं वाटतं एक घास आपण एकमेकांना भरवा आणि ना उखाणा आमच्यासाठी स्पेशल झाला पाहिजे. उखाणा नाही घेतला तर प्रेक्षक मला ओरडतील की बाबा तू गेलीस आणि उखाणा नाही घेतला. हां, एवढ्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, एवढ्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, सुंदर आणि अक्षराची लाखात अशी जोडी. हा बाद आहे, मस्त क्यूट. सुंदरच्या कॅरेक्टरला शोभेला असा उखाणा घेतला आहे ना, खूप सुंदर. आता अक्षरा. पण मी खाऊन घेतो, करवंदाचं लोणचं आहे, खूप आवडतं मला. तर म्हणजे मी कोकणातला आहे त्याच्यामुळे कमाल, करवंदाचं लोणचं कमाल. मुळे मला हे सगळं बघूनच खूप भारी वाटते. कारण ही आता कौलारू यांचं म्हणजे यांनी जो लूक केला आहे पारंपरिक लूक, म्हणजे केळीचं पान किंवा ही सजावट किंवा हे कौलारू घर वगैरे, लाकडी हे मातीचं ताट वाटतं, खूप भारी वाटतं. म्हणजे घरात जेवतो आहे असंच वाटतं मला. खूप छान, म्हणजे खूप भारी वाटते मला. म्हणजे गावीच गेल्याचा फील येतो आहे. जर जाऊन आलो आहे मी कोकणातनं, पण खूप भारी वाटते मला. रिअल लाईफमध्ये तुम्हाला कुकिंग वगैरे किंवा फूडी आहात का? मी प्रचंड आहे. मला खायलाही खूप आवडतं आणि बनवायलाही खूप आवडतं. म्हणजे मी वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. हां, खूप सुंदर जेवण बनवतो, म्हणजे व्हेज नॉनव्हेज सगळं खूप छान बनवतो. मुलींनी कमेंट्समध्ये गर्दी करा. गर्दी करा. ह्या सगळ्या बोलण्यात हिचा उखाणा राहिला नाही. हां, फक्त मी तुला पापड भरवू का? मला पापडावर नाही उखाणा, ठीक आहे, म्हणजे चालेल. पापडावर क्रिएटिव्हिटी म्हणजे नाही.
कोणी कोणाला पापड नसेल भरवला ना उखाणा घेता, काहीतरी वेगळं करूया. ओके. उखाणा घ्या आग्रह असतो सर्वांचा. उखाणा घ्या आग्रह असतो सर्वांचा. सुंदररावांना मी भरवते घास पापडाचा. वा वा. इनोव्हेटिव्ह होता, आवडला मला. वा, पण आता लग्न म्हटलं की प्रेक्षकांनी उत्सुकता असते, काय काय फंक्शन्स असणार आहेत किंवा काय असणार आहे. आम्हाला काय हिंट द्यायला आवडेल, काय काय आम्हाला पाहायला मिळणार आहे अपकमिंग? सगळं व्यवस्थित विधीपूर्वक धार्मिक पद्धतीने, जसं आपण पहिल्यापासून पारंपरिक लग्न बघत आलो आहोत, त्या सगळ्या विधींनी परिपूर्ण असं आमचं लग्न असणार आहे. सो जेवढी तुम्ही उत्सुकता ठेवली आहे तेवढीच ठेवा आणि हा लग्नाचा आमचा सोहळा अनुभवा आणि एन्जॉय करा. तर काय अपील करशील प्रेक्षकांना? तुझे चाहते खूप आहेत सोशल मीडियावर. मी एवढंच सांगेन की आत्तापर्यंत तुम्ही जसं प्रेम आमच्या मालिकेला दिलं आहात तसंच यापुढे राहू दे. आणि तुम्हाला लग्न सोहळा बघायला खूप मजा येणार आहे. आणि खूप असा काय बोलतो आपण, असं अक्षरा बोलली तसं पारंपरिक पद्धतीचा लग्न सोहळा जसा असतो, जो एका गावातला, किंवा आता आम्ही कोल्हापूरचे सूर्यवंशी, त्यामुळे कोल्हापूरच्या थाटामाटात जो काय लगीन सोहळा पार पडणार आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा. त्यामुळे तुम्ही तो बघायला तयार राहा. गाणं आहे ना, ही पोली साजूक तुपातली, तसं म्हणजे साजूक तुपातल्या पोलीला कोल्हापूरचा ठसका लागणार आहे. सो खूप एक्साइटमेंट आहे आणि ऑल द व्हेरी बेस्ट. या जर्नीसाठी लग्न होणार आहे आता दोघांचे. सो थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. आणि करवंदाचं लोणचं बोलवते तुला, सो त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. थँक्यू सो मच. थँक्यू.